तर हाय एव्हरीवन, आज आपल्यासोबत आहे पवन साखरे. यांचा कोल्हापूरमध्ये एक मिल्क उद्योग आहेत, चौंडेश्वरी मिल्क उद्योग. प्लस हे जे छोटे बिझनेस जे असतात, जे मिल्क प्रोडक्ट बनवतात, त्यांना प्रशिक्षण पण देतात. तर मला ही गोष्ट खूप जास्त इंटरेस्टिंग वाटली. खरं तर मी बघितलं तुमचं इंस्टाग्रामचं पेज, त्याच्यावर तुम्ही वेगवेगळे जे लोक बिझनेस करताय, काहीही करत आहे, त्यांना तुम्ही सपोर्ट करतात. प्लस त्यांना तुम्ही लाईक त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन देतात. तर मला ही गोष्ट खूप आवडली. तर त्यांच्याबद्दल जाणून घेऊया की लाईक त्यांनी हा बिझनेस कसा सुरू केला आणि त्याच्या मागचं काय स्टोरी आहे ते. नमस्कार मॅडम, माझं नाव पवन भाऊ साखरे, संस्थापक चौंडेश्वरी उद्योग समूह. आम्ही सुरुवात एकदम म्हणजे 1 लिटर दुधापासून म्हणला तरी चालेल. एकदम तेव्हा आमची मॅडम परिस्थिती नव्हती, म्हणजे आम्ही जे घर विकलेलो त्याच घरात आम्ही भाड्यानं राहिलो. तर तिथून ते 2000 लिटर पर्यंतचा आज प्रवास हा आम्हाला म्हणजे प्रत्येक रोज हा संघर्ष येत गेला आणि तो संघर्षाला आम्ही फेस करत इथपर्यंत आलोय. जर थांबलो असतो तर आम्ही तिथंच थांबलो असतो. परंतु रोजचा संघर्ष हा आपल्याला माणसाला काहीतरी शिकवत असतो आणि संघर्ष आल्याशिवाय माणूस कधीही पुढे जात नाही. तर अशी आमची एकदम 1 लिटर दुधापासून सुरुवात झाली होती. अक्षरशः आमच्या मशीन घ्यायला पण पैसे नव्हतं, तर आज मशिनरीचे सुद्धा आमचे 2 कारखाने आहेत. इथपर्यंत असा आमचा प्रवास आहे. हा प्रवास तुम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटेल, नवीन उद्योजकांना असेल. हा प्रवास तुम्ही खरोखर हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, जेणेकरून नवीन उद्योजक असेल. आम्ही ट्रेनिंग यामध्ये तुम्हाला हे पण मी सांगणार आहे की आम्ही प्रशिक्षण चालू करायचं कारण काय आहे, का ते आम्ही चालू केलो. त्यात पूर्ण तुम्हाला यात कमीत कमी 15 ते 20-25 मिनिटांमध्ये पूर्ण तुम्हाला या प्रवासाची माहिती मिळणार आहे. तर सुरुवातीला आमच्याकडे मशीन पण घ्यायला पैसे नव्हतं, तर आमचे वडील 20,000 रुपये आम्ही 5% पैसे घेतलेले ते द्यायला चाललेले आहेत. तर वडिलांना सांगितलं ते पैसे मला द्या आणि तिथून आम्ही सुरुवात करतो. मग ते 20,000ला मोडकी तोडकी मशीन आम्ही आणून तिथून सुरुवात केली होती. सुरुवातीला लोकांच्या जेव्हा दारात जात होतो, लोक माल घेत नव्हते, कारण कॉम्पिटिटर स्ट्रॉंग होते. म्हणजे जेव्हा आम्ही मार्केटला जात होतो तर नवीन सुरुवात होती, नाव नव्हतं. मार्केटला स्फूर्ती म्हणा, वारणा म्हणा, गोकुळ म्हणा, या कॉम्पिटिटरना फाईट देत असताना भरपूर म्हणजे प्रसंग त्यातनं येत गेलं. म्हणजे काही वेळेला माल थोडा लवकर खराब होत होता. मग त्यातनं परत आम्ही परंतु तिथं थांबलो नाही. तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही संघर्ष ही संधी ह्याला समजत गेलो आणि त्या संधीचं सोन्यात रूपांतर करत आम्ही पुढे जात गेलो. म्हणजे एकानं तर मॅडम म्हणजे दुधाचे रेट वाढले होते आणि खव्याची ऑर्डर दिलता त्यांना. मग त्याला रेट वाढवून सांगताना त्यानं डायरेक्ट बॅनर्स तोंडावर फेकून दिलता आणि तुमचा माल घेऊन जावा म्हणला. म्हणजे हा पण काळ आम्ही भोगलाय. म्हणजे जर माणसाला यशाची शिडी गाठायची असेल तर ह्या सगळ्या आपल्याला संघर्षाच्या वाट्यातनं तुडवत पाय देत जायला लागतंय, तरच वर जाते. नाही तर आपण जर म्हणलो तर म्हणजे आजचा दिवस ह्योच अंतिम दिवस नसतोय. उद्याचा सूर्य, मावळलेला सूर्य कधी उगवत असतोय. त्यामुळे थांबायचं नाही, त्यातनं फक्त शिकायचं आणि पुढे जायचं. आणि फॅमिली बॅकग्राऊंड सपोर्ट पण चांगला होता. म्हणजे अक्षरशः बासुंदी 1 पाकिट द्यायला काउंटरला पैसे नसणार, त्यामुळे आम्ही काय करणार, 1 पाकिटमध्येच वाटीतनं जरा जरा सगळ्यांना देणार आणि परत त्याला स्टॅपलर मारून ठेवणार. मग त्यानंतर खरं आम्हाला चांगली पण माणसं भरपूर मिळाली, त्यांनी कोऑपरेटिव्ह पण आम्हाला चांगली केलीत. तिथून आमचा थोडा ब्रँड एस्टॅब्लिश होत गेला. मग आम्ही जरा फ्रँचायझी मध्ये मॉडेलमध्ये प्रयत्न केला, त्यात आम्हाला चांगलं सक्सेस मिळालं. फ्रँचायझी चालू केल्या. त्यानंतर 1000 स्क्वेअर फूट मध्ये मग आम्ही नंतर प्लॅन्ट चालू केला. तिथं आमचं 200-300 लिटर पर्यंत पर डे प्रोडक्शन गेलं आणि आज मॅडम आम्ही 2000 लिटर पर्यंत सेट आहे. फ्रँचायझीचा प्रवास म्हणजे जास्त करून आमच्या फ्रँचायझी आता 28 फ्रँचायझी आहेत महाराष्ट्रात. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे आमची दिल्लीमध्ये पण फ्रँचायझी आता मॅडम आहे, म्हणजे महाराष्ट्र सोडून कर्नाटकमध्ये पण फ्रँचायझी आहेत. आणि जेव्हा आता दिल्लीमध्ये फ्रँचायझी करत असताना माझं वय होतं साधारणतः 20 वय होतं. आणि तिथं धाडस करणं म्हणजे मी जरा हातरून पाय पांघरावं असं, म्हणजे जास्तच पाय पसरलेला आम्ही. मग जेव्हा फ्रँचायझीचे पैसे घेतलेलो, परंतु माल पाठवायची काही सोय नव्हती. मग आम्ही त्या दिवशी मग भावानं आमच्या रेल्वेनं माल पाठवला, परंतु तो माल खराब झाला होता. मग त्यानंतर भरपूर प्रयत्न करत एक दिवशी म्हणजे काय तर एक दरवाजा बंद झाला की 100 दरवाजे हे उघडलेलेच असतात. फक्त माणसानं प्रयत्न करायला पाहिजे बस. मग असंच एक दरवाजा उघडत बसत मग मला लक्षात आलं की बाबा फ्लाईटनं पण माल जातोय, असं नुसतं कळालं. परंतु हे काय पॉसिबल नाही असं पण वाटत होतं. परंतु प्रयत्न करणे हा शेवटचाच मार्ग राहिला होता. मग त्या दिल्लीला माल पाठवायसाठी जेव्हा मी विमानतळावर गेलो, विमानातच आयुष्यात बसलो नव्हतो पहिला, आणि मला कसं पाठवणार. मग तेव्हा गेलो आणि जेव्हा ऑफिसमध्ये गेलो, ते जेव्हा सगळ्या फ्लाईटची मॅनेजर होती त्यांना गाठ पडलो, तिथं पण हातपाय थरथर आलतीत, बोलताना पण एकदम वट पण थरथर आलतीत. परंतु साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मला म्हणजे कोऑपरेटिव्ह केलीत. बाळा काय झालंय सांग. त्यांना सगळं सांगितलं, असं आपल्याला दिल्लीला आउटलेट खोलायचं आहे आणि म्हणजे पेमेंट पण आलेलं आहे. मग तेव्हा त्यांनी खूप सहकार्य
सहकार्य केलं, म्हणजे आम्हाला तो माल दिल्लीपर्यंत मग आम्हाला पोहोचवायला साहेबांनी खूप सहकार्य केलं. सर पण मराठी होते आणि मराठी माणूस जर पुढे जात असेल तर त्याला आपणच सहकार्य करायला पाहिजे म्हणून आणि वय पण कमी होतं, कमी वयात तू एवढं चांगलं करायलायस म्हणून त्यांनी मला त्यावेळेला खूप चांगलं त्यांनी मला कोऑपरेटिव्ह केलेत. आणि अशा सगळ्यांच्या सहकार्यानं आमच्या मुंबईमध्ये आज 6 फ्रँचायझी आहेत, पुण्यात आहेत, दिल्लीमध्ये आहेत, पंढरपूर, मंगळवेढा वगैरे 27 फ्रँचायझी आज आम्ही रन करतोय. तर तुम्हाला प्रशिक्षण देण्याची अशी आयडिया कुठून आली, की मी बघितलंय की तुमचा फोकस प्रशिक्षणावर खूप चांगला आहे आणि तुम्ही स्वतः जाऊन तिथं जे स्मॉल लेवलवर आहे जे उद्योजक त्यांच्या छोट्याशा गावामध्ये किंवा खेड्यागावामध्ये त्यांचा एक मिल्क प्रोडक्ट बनवत आहे, तर तुम्ही मी बघितलंय लिटरली त्यांना पनीर कसं बनवतात किंवा कोणताही मिल्क प्रोडक्ट कसं बनवतात प्रशिक्षण देतात आणि बऱ्याचशा गोष्टी असा टेक्निकलीही सांगतात. तर हे आयडिया तुम्हाला कशी काय आली? बरोबर. तर मॅडम सांगायचं म्हणजे आम्ही पण पूर्ण गरिबीतनं वरून आल्यामुळे आम्हाला गरिबीची चाहूल आहे. आणि पनीर मलाच करत असताना लिटरली माझे 6 महिने गेलेत. म्हणजे ते खराब होणार, टिकणार नाही, हे प्रॉब्लेम ते प्रॉब्लेम. आणि मला ह्या पूर्ण रेसिपी सेट करायला सगळे माझे 5 ते 6 वर्ष गेलं. आणि कुठं तर कळालं की समाजासाठी आपण काहीतरी देणे पण आहे. आज जर बघितला तर शेतकरी जो दूध नुसतं घालत घालत जातोय आणि 4-5 रुपयावर आज धंदा करायलाय, मग तो जर बाय प्रोडक्ट मध्ये आला तर आपल्यामुळे 4-5 जणांचं भलं पण होईल. मग हे जरा आम्हाला चांगलं कन्सेप्ट वाटल्यामुळे आम्ही एक निर्णय घेतला की आपल्यामुळे 4 चौकांचं जर भलं होत असेल आणि त्याला जर 4 पैसे आपल्यामुळे मिळत असेल तर आपण प्रशिक्षण आणि त्यात पण शेतकरी, मग त्यामुळे आम्ही एक चांगला निर्णय घेतला की बाबा आपल्यामुळे 4 चौघांचं भलं होऊ दे म्हणून आम्ही प्रशिक्षण घेण्याचा निर्णय चालू केला. तर आज मॅडम ट्रेनिंग घेतलेल्या मुलांचे 2-2, 3-3 आउटलेट स्वतःचे वैयक्तिक आहेत. सगळ्यांनी होलसेल चालू केलाय. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठे जरी गेला तरी तो उद्योजक आज पवन सर म्हणजे नाव का लक्षात ठेवतोय, कारण आम्ही तेवढी शिकवण्याची कळकळीनं जी भावना देतोय. लॉंग टर्म मॅडम 1-1 वाजता 2-2 वाजता आम्हाला फोन करतात, तरी पण आम्ही त्यांना कॉल रिसिव्ह करून त्यांना पूर्ण मॅडम आम्ही माहिती देतोय. सगळं काय प्रॉब्लेम आहे, प्रॅक्टिकल मध्ये कुठं प्रॉब्लेम आलाय, सगळी त्यांना आम्ही माहिती देतोय. आणि जरी कोणाला ट्रेनिंग घ्यायचं असेल तरी आमच्या इंस्टाग्रामवर चौंडेश्वरी उद्योग समूह म्हणून पेज आहे, त्याला फॉलो करा. तुम्हाला पूर्ण दूध व्यवसायाबद्दल माहिती मिळेल. तर याच्यामध्ये मग तुम्ही त्यांच्याकडून काही फीज वगैरे घेतात, ते कसं मग तुमचं बिझनेस मॉडेल आहे त्याचं? हा म्हणजे मॅडम कसं आहे माहिती काय, जर फ्रीमध्ये जर वाटत गेलं तर त्याची किंमत पण राहत नाही. बरोबर. म्हणजे जी फी आहे ती ऍक्च्युली 50-60 हजार रुपये त्याचं व्हॅल्युएशन होते. खरं आम्ही तेवढं घेत नाही. 12,000 रुपये नॉमिनल फी घेतोय. त्यात राहणं जेवण पण देतोय, त्यात प्रात्यक्षिक सगळे पदार्थ बनवले पण जातात. त्यामुळे कसं आहे, गुरुदक्षिणा ही शेवटी असतेच काय पण झालं तरी. म्हणजे शेवटी आपली कला आहे ती. बरोबर. आणि त्यांना आपण सपोर्ट पण करत जातोय. त्यामुळे आम्ही काय नाही, जास्त नाही, नॉमिनल चार्ज आहे 12,000 रुपये घेतोय. त्यांची राहण्याची जेवणाची सोय करतोय आणि त्यांना जेवढं आपुलकीपणानं देता येईल तेवढं सगळं देण्याचा आम्ही मॅडम प्रयत्न करतोय. त्यानंतर इथून त्यांना गेल्यानंतर लॉंग टर्म म्हणजे मशिनरीमध्ये काय लागणार असेल तर मशिनरी सुद्धा आपण स्वतः सगळ्या त्यांना प्रोव्हाइड करतोय. नाही, मी बघितलंय तुम्ही जे प्रशिक्षण दिलंय त्याच्यात महिला उद्योजक पण आहे खूप साऱ्या. तर मला एक गोष्ट खूप आवडली. तुमच्यासोबत तर खूप साऱ्या महिला जुडल्या असतील आजूबाजूच्या, म्हणजे बरोबर. तुमच्या कोल्हापूरच्या? बरोबर. कोल्हापूरच्या आहेत मॅडम, म्हणजे अक्षरशः नगरवरून इकडं बुलढाणा वगैरे इथून पण लेडीज पण येतात, जेंट्स पण येतात. लेडीज पण भरपूर येतात, म्हणजे त्यांना पण स्वतःचं अस्तित्व काहीतरी करायचं आहे. म्हणजे चूल आणि मूल आता हे कन्सेप्ट बंद करून प्रत्येक महिलांना येऊन, म्हणजे आम्ही पण महिलांना धाडस देतोय, तुम्ही मॅडम कधी पण काय प्रॉब्लेम आला तरी कॉल करा, आमचा सपोर्ट राहणार आहे. त्यामुळे महिलांना एक आधार मिळतोय आणि तो आधार चौंडेश्वरी उद्योग समूहानं दिल्यामुळे त्यांना आणि जरा कॉन्फिडन्स येतोय. त्यामुळे आता महिला पण आता तर आमच्याकडे असे येतात, म्हणजे नवरा बायको दोघं पण येतात आणि लेडीज प्रोडक्शन बघते आणि त्यांचे जे मिस्टर आहेत त्यांनी मार्केटिंग करतात. त्यामुळे बिझनेस चांगला सेटअप होतोय. असं पण काही ठिकाणी असं भरपूर झालेलं आहे. त्यामुळे महिला पण आता भरपूर पुढे चाललेले आहेत. त्यांनी पण उद्योगधंद्यात येऊन प्रगती करावं आणि ह्या लाईन मध्ये भरपूर स्कोप आहे. आणि दूध हे असं आहे कधीही न मरणारी गोष्ट आहे. म्हणजे याला लॉकडाऊन मध्ये लॉकडाऊन सारखा एवढा मोठा प्रसंग आला तरी काय सगळं चालूच होतं. ह्यो बिझनेस असा हा कधीच बंद पडत नाही. बरोबर. तुम्ही आता जसं बुलढाणा म्हटलं ना, तर मी पण बुलढाण्याचीच आहे. तर खरंच म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे छोटे-छोटे बिझनेसेस आहे त्यांना म्हणजे आपण सपोर्ट करायला पाहिजे सर्वांनीच. कारण की महाराष्ट्रामध्ये लोकं कुठेतरी ना बिझनेस म्हटलं की त्यांना एक वेगळाच पॉइंट ऑफ व्ह्यू असतो त्यांचा, की असं करावं लागेल, तसं करावं लागेल. पण आपल्यात ते पॉवर आहे, आपल्यात ते ताकद आहे. जर आपण एकमेकांना सपोर्ट करत गेलो ना समोर, लाईक जसं तुम्ही करत आहे, की जे छोटे बिझनेसेस आहेत त्यांना काही गोष्टीची आयडिया नाही, जसं तुम्ही मशिनरीज वगैरे तुम्हाला आयडिया आहे सर्व गोष्टींची, तर ती इन्फॉर्मेशन तुम्ही जर त्यांना सांगत आहे तर ऑब्व्हियसली त्यांचाही बिझनेस समोर जाईल आणि त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्र समोर जाईल. मशिनरीवाला पण पेज आहे, तर नेमकं म्हणजे तुम्ही ते मशिनरीजवर तुमचे स्वतःचे प्रोडक्ट्स बनवतात आणि विकतात, की लाईक त्याच्यावर अजून दुसरे उद्योग काय करतात?
म्हणजे मॅडम सुरुवात जेव्हा आम्ही स्वतःचं प्रोडक्शन पासून सुरुवात केली आणि जेव्हा आम्ही निर्णय घेतला की आपल्याला ट्रेनिंग करून म्हणजे जास्तीत जास्त युवा उद्योजक असतील, महिला असतील किंवा नवीन शेतकरी असतील, त्यांनी जेव्हा शिकण्यास यावं, मग हं. ते आम्ही ट्रेनिंग 3-4 बॅचेस केल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की मशिनरीमध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूक व्हायला. म्हणजे आपण जे इथं क्वालिटी निघते ती तशी येईना. मग मी स्वतः जाऊन काही जणांच्या इथं बघितलं, तर नंतर लक्षात आलं की माझ्या ह्यात प्रोडक्ट बनवण्यात काय फॉल्ट नाही आहे, मशिनरीमध्ये सुद्धा फॉल्ट आहे. मग हां. नंतर म्हणजे जेव्हा आम्ही प्रयत्न सातत्यानं करत गेलो, तिथं पण संघर्ष भरपूर आला. मग ते शेवटी आम्ही निर्णय घेतला की आपल्यालाच मशिनरीमध्ये पण उतरायला लागणार, कारण मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूक व्हायला. कुठं कुठं रेट जास्त घेतात, प्लेट त्याची 16 आपल्याला लागते ती 12 टाकतात, किंवा राऊंड जे मशिनरीचे आहेत ते आपल्याला कमी लागतात, त्यांनी जास्त करून देतात, त्यामुळे प्रोडक्ट चिकट होतोय. असे प्रॉब्लेम यायला लागल्यावर की आम्ही निर्णय घेतला की प्रॉब्लेम म्हणजे ट्रेनिंग घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम यायलाच नको, म्हणून मग हां. आम्ही मशिनरी बनवायचा पण निर्णय घेतला. आणि आमच्या आतीचा जो मुलगा आहे, आमचा भाऊ आहे, त्याचं म्हणजे मशिनरीमध्ये त्याचं इलेक्ट्रॉनिक डिग्री त्यामध्ये झालेली आहे. त्याला त्यामध्ये आणून तिथं आता मॅडम आमच्या 2 कंपन्या आहेत, एक कोल्हापूरमध्ये आहे, काही पुण्यात आहे. आणि हे क्षेत्र सोडून पण आम्ही बाकीच्या क्षेत्रातल्या पण आणि मग मशिनरीमध्ये घुसून तिथं ॲटोनायझेशन असेल, कुठलाही बिझनेस असेल, त्या बिझनेसला ॲटोनायझेशन मशिनरी देण्याचा आम्ही तिथं आता चिखलीमध्ये आपली एक युनिट आहे, तिथं पूर्ण सगळं मोठ्या प्रमाणातलं लस्सी पॅकिंग मशीन असेल, दही ताक लस्सी, कप पॅकिंग मशीन असेल, अशा प्रमाणात आम्ही दोन्ही कंपन्या आता रन करताय. आणि परमेश्वराच्या कृपेने ज्ञान दिल्याने ज्ञान वाढतंय आणि दिल्यानंच सगळं होत आहे. म्हणजे जेवढं आपण देत राहील तेवढं आपल्याला वाढत राहणार आहे. म्हणजे अनेकांना काय वाटतंय की दिल्यावर माझं संपल, पाण्याची बाटली जर भरून तुडुंब झाली तर ती रिकामी झाल्यावरच परत भरत असत्या. त्यामुळे पहिला ते ज्ञान वाटल्यावर आपल्याला डबल तिबल 4 पट मिळत असते. हे युनिव्हर्सल असं आहे, तुम्ही मागाल ते मिळते, फक्त आपल्याला द्यायची पण दानत पाहिजे. मग आपण देत गेलो तर मिळतच जाते आपल्याला. त्यामुळे आम्ही प्रशिक्षण त्यामुळेच ते निर्णय घेतला. आणि आज म्हणजे चौंडेश्वरी देवीच्या आशीर्वादानं असेल किंवा आमची फॅमिलीमध्ये असणारे कष्ट पण असतील, आमची आज आई असेल किंवा काकी, ह्यांनी सगळी भाऊ वगैरे 5 वाजता उठून तो प्लांट रन करतात. घरातली आमची 2-3 प्रॉपर माणसं आहेत, त्यांनी क्वालिटी स्वतः तिथं म्हणजे राहून सगळी मेंटेन करतात. आणि आज आम्हाला मिळालेला म्हणजे स्टाफ हा भाऊबंदासारखाच आहे आमचा. ते परमेश्वरा कृपेने ती माणसं पण आम्हाला चांगली मिळाल्या, त्यामुळेच हे सगळे शक्य आहे. नाहीतर एकटा गड कधीही जिंकता येत नाही. म्हणजे शिवाजी महाराज जर गड जिंकत असताना त्यांना मावळे चांगले मिळालेत म्हणूनच त्यांनी आज गड जिंकलेत, तसं आम्हाला मिळालेली सगळी जी फॅमिली आहे ती एकदम चांगल्या पद्धतीची आहे. आणि त्यांच्यामुळेच आज मी आहे, माझ्यामुळे त्यांनी नाही, आज त्यांनी सगळे आहेत म्हणून मी आहे. त्यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या पुण्याईनं आज आपण 4 जणांची फॅमिली कुटुंब चालवतोय. त्यांचं पुण्य असेल. आणि आम्ही भरपूर प्रमाणात दान पण करतोय. आता तुम्ही आमच्या सोशल मीडिया चॅनलला पण बघा, आम्ही अनेक युवा उद्योजक असतील त्यांना पण आर्थिक मदत करून त्यांना पण प्रोत्साहन देतोय की तुम्ही करत जावा पुढे, आम्ही आहे. अशा पद्धतीनं आम्ही जे धार्मिक पण आहे, आम्ही विश्व प्रार्थना, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात देव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड ना मुखात आपण राहू दे. मग या प्रार्थनेमध्ये विचारच असे आहेत की ते तुम्हाला निगेटिव्ह आणूनच देत नाहीत आणि ते पॉझिटिव्हच करत जातात. लोकांचं तुम्ही भलंच करत जाताय आणि त्यामुळे तुमचं भलं कवा होतंय ते कळतच नाही. त्या प्रार्थनेच्या याच्यावर आमचं 1 नंबर चालू आहे आता. बरोबर. आता जसं की इंडियामध्ये खूप साऱ्या ठिकाणी ना दुधामध्ये भेसळ वगैरे किंवा दुसरे असे पदार्थ मिळवले जाते. लाइक प्युरिटी नाही राहत किंवा बरोबर. मिल्कची क्वालिटी हे मेंटेन नाही राहत. तर याच्याबद्दल लाइक कसं झालंय की जो सामान्य नागरिक आहे कुठेतरी खेड्यापाड्यामध्ये वगैरे तर ठीक आहे की लोकांना म्हणजे आजूबाजूचं कडूनच दूध मिळते, तर त्यांना सगळं माहिती असते. पण जे शहरातले लोक जे पॅकेटवालं दूध घेतात त्यांचा कुठेतरी म्हणजे असा एक विश्वास कमी झाल्यासारखं कधीतरी होते त्यांना, की लाईक दुधामध्ये काही असेल का किंवा असं. तर ग्राहकांचा जो एक ट्रस्ट असते तो मिळवणं किती महत्वाचं आहे? किंवा तुमच्यासोबत असा काही अनुभव झालाय का किंवा तुम्हाला असा काही एक्सपिरियन्स आलाय का कधी? आता कसं आहे मॅडम, जेव्हा आपण मार्केटिंगला सुरुवातीला उतरतोय, आपल्याकडे पहिला माहिती पाहिजे, तीच आम्ही इथं मार्केटिंगच्या सेक्शन मध्ये देतोय. की तुम्ही गेला आणि ते तुमचा प्रोडक्ट 20 रुपये महाग असणार, कारण भेसळ प्रोडक्ट आता मार्केटला स्वस्त आहे. मग तुम्हाला ती मार्केटिंगची कला पाहिजे की कसं सांगायचं. तुमचं प्रोडक्ट चांगला आहे परंतु त्याला पटवून सांगण्याची तिथं कला तुम्हाला पाहिजे. आता बघा, भेसळचं प्रमाण एकदम तुम्ही वाढलाय म्हणालाय ते बरोबर आहे. कारण जर दूध बघितला तर आज दूधच नाही मार्केटला, त्यामध्ये पाणी, पामतेल आणि मिल्क पावडर अशा पद्धतीचं भेसळ करून त्याचं पावडर फॉर्म मध्ये बनवून त्याला खवा वगैरे केल्या जातात. परंतु ह्याला कुठं तर आपणच थांबवलं पाहिजे. म्हणजे जेवढी काही ट्रेनिंगला पोरं येतात, आम्ही पहिलाच सांगतोय की 100% भेसळमुक्त पदार्थ इथं तुम्हाला शिकवला जाणार. आणि ह्याच्या आहारी तुम्ही जाऊ नका. आपणच मार्केट चांगलं करायचं आहे, आपणच कस्टमरला सांगायचं तुम्ही 10 रुपये द्या, चांगलं खावा. त्यामुळे आपण टॅगलाईनच लावायचं 100% भेसळमुक्त. आणि जेव्हा आपण एखाद्या हॉटेलमध्ये जातोय, समजा आपल्याला तिथं पनीर विकायचं आणि त्याच्याकडे पण पनीर आहे, तर लॅक्टिक ऍसिड मिळते आपल्याला पनीरची टेस्ट करायला. तशा माध्यमातून तुम्ही त्यांना पटवून द्या की हे डुप्लिकेट पनीर आहे आणि हे खाल्ल्यामुळे लोकांच्या
शरीराला इथं परिणाम होणार आहे आणि हे सगळं आपण तिथं आपण पटवून दिलं पाहिजे आणि ह्याला कुठं तर त्या मार्केटला थांबून आपणच बदल करत जायला पाहिजे. आता महाराष्ट्रात एवढी सारी विद्यार्थी येतात, कमीत कमी मॅडम हे जे 50% मार्केट होतं त्यातलं पण मी स्वतः एक 20 ते 25% मार्केट हे तोडलेलं आहे. जे 20-25% मार्केट राहिले हे पण सगळं तोडून आपण 100% भेसळमुक्त आणि चांगले दुग्धजन्य पदार्थ देण्याचा या महाराष्ट्रात आणि या जगामध्येच आपण चांगले पदार्थ देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि एकदा म्हणजे तुम्ही पण जे कस्टमर जे आहेत त्यांनी घेताना ब्रँडेड घ्या, म्हणजे त्याची चौकशी करून घ्या किंवा त्यातले न्यूट्रिशन चेक करा. आज जर म्हणजे सरकारनं अॅनालॉग पनीर विकायला परवानगी दिले तर तुम्ही पण ते स्वस्त मिळते म्हणून घेऊ नका, किंवा प्लेन पाकिटमध्ये बासुंदी वगैरे असे मिळत असेल तर ते घेऊ नका, कारण त्यावर एक्सपायर डेट असेल, मॅन्युफॅक्चरिंग डेट असेल. हे सगळं चेक करा, चौकस व्हा, नाहीतर काय होणार, त्यांना आपल्याच शरीराला डायजेशनला प्रॉब्लेम येणार आणि आपणच आजारी पडणार. 5-10 रुपयेकडे बघितलो तर आपण म्हणजे स्वस्त या जगात काय मिळत नसते, बरोबर. स्वस्त मिळत असलं तर ते भेसळच असणार. त्यामुळे कस्टमरच आम्ही आता ते कन्वर्ट करून सगळ्यांना मार्केटिंग कशा प्रकारे करायचं ते आम्ही इथं ट्रेनिंगमध्ये नॉलेज देतोय आणि 100% भेसळ मुक्त करण्याचा मार्केटमध्ये आम्ही 100% प्रयत्न चालूच आहे आणि तो ठेवणार आहे आम्ही. बरोबर. तुम्ही जे बोलले ते बरोबर आहे, की जे एक चांगला प्रोडक्ट असते, की तुम्हाला जर क्वालिटी पाहिजे असेल, तर मग त्याच्यासाठी तुम्हाला तसं त्याचा दाम पण द्यावाच लागेल. बरोबर तर जसं आता तुम्हाला माहिती आहे, की इंडियामध्ये मिल्क या सेक्टरमध्ये सर्वात मोठं नाव आहे अमूल. तर बरोबर अमूलला असं कॉम्पिटिशन देणारं इंडिया लेवलला म्हणजे नॅशनल लेवलला असं अजून आतापर्यंत का बरं कोणी नाही आलं, किंवा असं अमूल काय करताय की त्याच्यामुळे तू कोणी तिथपर्यंत अजून पोहोचलेच नाही. बरोबर. अमूल म्हणजे काय मॅडम, लोकांचा एक ट्रस्ट आहे आणि विश्वास आहे. अमूल एक कमी मार्जिनवर काम करतंय, त्यानंतर त्यांचे प्रोडक्ट आहेत ते ट्रस्टेड आहे, पूर्ण कुठलेही भेसळ अमूल करत नाही. आणि बल्कमध्ये जेव्हा तुम्ही सेलमध्ये जाणार तेव्हा त्याची ग्रोथ होतच असते. म्हणजे कमी मार्जिनवर बिझनेस होतोय आणि बल्कमध्ये सेल झाला की आणि अमूल हा लई जुना मॅडम ब्रँड आहे आणि त्यांनी लाईक म्हणजे पसरल्यात. म्हणजे बघा, जनावरांना लागणारं गोळी पेंड असेल, सरकी पेंड यामध्ये सुद्धा आहेत. आईस्क्रीम मध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात साम्राज्य निर्माण केल्यात. त्यांचे आउटलेट्स भरपूर आहेत, क्वालिटी मेंटेन आहे तशी, आणि लाईक त्यांना स्टाफ तसा जो आहे तो पण चांगल्या पद्धतीचा आहे. आणि त्यांच्या भरपूर म्हणजे तिथं कोण म्हणजे साहेब पैसे घ्या असं हे काही तिथं अमूलमध्ये चालत नाही. त्यामुळे अमूल एक लोकांचा ट्रस्टेड बसलेला आहे. आणि बऱ्याच ठिकाणी गेला तर आता एक एक ठिकाणी राजकारण पण चालतंय तिथं, तसं अमूलमध्ये चालत नाही. त्यामुळे आज अमूल एक चांगल्या लेवलला ब्रँड सेट झालेला आहे. बरोबर. त्यांचं एक साम्राज्यच तयार झालं असं आपण तयार म्हटलं तर झालंय. चालेल. बरोबर खूप जुना बरोबर. ब्रँड आहे अमूल. आम्हीच आज मॅडम म्हणजे अमूलचाच दृष्टिकोन ठेवून आम्ही पुढे चाललोय. म्हणजे आज त्यांचा बघितला तर टर्नओव्हर 1,00,000 करोड रुपये आहे. म्हणजे 90,000 करोड ते आता गाठतील तेवढा पट्टप्पा. तर त्यांच्या आजूबाजूला पण आज कोण नाहीत, परंतु त्यांचा आदर्श ठेवून आज खरं अमूल पण मॅडम जर बघितला तर बासुंदीमध्ये अमूलला पण उतरता आलं नाही, बरोबर. खरं आम्ही ते सगळं करून बासुंदीची क्वालिटी मेंटेन देऊन 3 महिने आज आम्ही मार्केटला चौंडेश्वरीची बासुंदी टिकत्या एवढं आम्ही पण ब्रँडचं नाव केलोय. आणि त्या पद्धतीनं आम्ही पण आमची पण वाटचाल आहे आता की पुढे आम्ही पण एक एक प्रोडक्ट आता मिठाईमध्ये 60-70 प्रोजेक्ट लॉन्च केलोय. आज नायट्रोजन पॅकिंग मध्ये पण आमचा 5वा ब्रँड आमचा चौंडेश्वरीचा या मध्ये लॉन्च होणार आहे. 5वा ब्रँड चौंडेश्वरी मिठाईचा, म्हणजे मिठाईला पण 3 महिने व्हॅलिडिटी लागेल. त्या पण पद्धतीनं आमचे 70 प्रकारचे मिठाया करायचे चालू आहे. आणि ड्रीम आहे डोळ्यासमोर, तर आपण 100% स्वप्न ठेवलं की सत्यात उतरतेच. त्यामुळे आपण त्या पद्धतीने पुढे वाटचाल करत चाललोय. बरोबर. जर तुम्ही ते गोलच सेट नाही केलं, किंवा तुमच्या माइंडमध्ये तशीच आयडिया हा नसली की एक दिवस अमूल सोबत चौंडेश्वरीचे प्रोडक्ट येतील, तर ते बरोबर बघितलंच नाही तर ते पोहोचणारच नाही तिथपर्यंत. बरोबर बरोबर. स्वप्न जेवढी मोठी बघणार मॅडम, तर ठीक आहे, आपल्याला तिथपर्यंत नाही जाता आलं तर त्याच्या आसपास तर आपण कुठं तर जाणारच आहे. परंतु रोज 1% जर तुम्ही जर मोठं व्हायचा प्रयत्न केला तर 100% कधी झालाय तुम्हाला कळत नाही. परंतु फक्त प्रयत्न करत तुम्हाला 100% राहायलाच पाहिजे. प्रयत्न सोडायचं नाही, कधी खसायचं नाही. रोज येणारा संघर्ष ह्यो नवीन आहे. रोज सूर्य मावळतोय उगवतोय, तो त्याचप्रमाणे रोजचा संघर्ष ह्यो काय ना काय तर शिकवत जातोय. फक्त आपल्याकडे धाडस पाहिजे, चिकाटी पाहिजे, त्याला सोडायचं नाही. तुम्ही जर असं प्रमाणात गेला तर नक्कीच 100% यशस्वी होत आहे. बरोबर. तर मिल्कचे प्रोडक्ट जे असतात, दुधाचे जे पदार्थ असतात, यांचं म्हणजे जे शेल्फ लाईफ असते ती खूप कमी असते. ते म्हणजे टिकत नाही लवकर. काही-काही पदार्थ तर म्हणजे 24 तासातच म्हणजे खराब होऊ शकतात, की दूध बरोबर आहे, पनीर आहे किंवा दुसरे पदार्थ आहे. तर याच्यामध्ये तर बरचसं नुकसानही होत असेल कुठं ना कुठं, किंवा काही प्रोडक्ट विकले गेले नाही. तर बरोबर. ते कसं मॅनेज करतात तुम्ही सगळं, की तुम्ही आता प्रॉफिटेबलही मॅडम राहिले पाहिजे आणि कोणतं काही वायाही गेलं नाही पाहिजे.
बरोबर. जर तुम्ही म्हणजे चांगले प्रोडक्ट भेसळमुक्त जर करायला चालू केला, तर हे प्रोडक्ट जास्त दिवस आणि दीर्घकाळ टिकतच असतात. म्हणजे जर आता मार्केटला बघितलं तर पनीर हे भेसळ केल्यामुळे 2-3 दिवसात खराब होतंय. तसं ओरिजिनल पनीर तुमचं एक 15 ते 20 दिवस त्याला काहीच खराब होत नाही. आणि आम्ही जी प्रोसेस करतोय, तर आम्ही एक 3 महिने टिकल अशा प्रकारचं मॅडम पनीर तयार केलेलं आहे, मलाई पनीर. त्यामुळे आम्ही मार्केटला जर तुम्ही सगळी पळत्यात त्याच दिशेनं जर जात गेला, तर तुमचा ब्रँड वेगळा म्हणून ओळखला जात नाही. आम्ही जास्तीत जास्त प्रोडक्ट बनवताना ते 3 महिन्याच्या हिशोबानं आणि चांगली क्वालिटी देऊन ते तयार केलेले आहेत. जर तुम्ही भेसळमुक्त जर या कन्सेप्टमध्ये उतरला, तर चांगली प्रोडक्टला व्हॅलिडिटी आहे. मिठाईला फक्त जरा कमी व्हॅलिडिटी आहे, परंतु बाकीच्या प्रोडक्टला तुम्हाला श्रीखंड असेल, आम्रखंड असेल, बासुंदी असेल, 3-3 महिने व्हॅलिडिटी राहते. दुधाला आता दूध जास्त वेळ टिकवण्यासाठी बीएमसी आलेले आहेत, बल्क मिल्क कूलर आहेत, किंवा पाश्चराईज होमोलाईजची जर प्रोसेस केला तर 4-5 दिवस दूध टिकते. त्यामुळे आता टेक्नॉलॉजी वाढत चालली आहे, त्याप्रमाणे भरपूर म्हणजे काय नुकसान व्हायची शक्यता कमी आहे. आणि त्यात तुम्हाला बाय प्रोडक्ट मध्ये जर तुम्ही असाल तर 100% खव्यासारखा प्रोडक्ट केला तर त्याला 3 महिने काय होत नाही. तुम्ही अशा प्रकारचे प्रोडक्ट करून ठेवू शकता, काय प्रॉब्लेम नाही. बरोबर. तुमचं आता मग 2026 साठी काय गोल आहे, की लाईक तुम्ही काही नवीन प्रोडक्ट लॉन्च करणार आहे, की ही कंटिन्यू करणार आहे? हा, आता आमचं म्हणजे आता प्लॅन्ट वाढवायचं डोक्यात आहे. आता 2,000 लिटरचं जे प्रोडक्शन आहे ते 10,000 लिटर वर घेऊन जाऊन, आता आमचा दुधाचा सध्या ब्रँड नाही आहे, दुधाच्या ब्रँडमध्ये येणे, मिठाईच्या ब्रँडमध्ये येणे, प्लॅन्ट वाढवणे, आणि याप्रमाणे अजून भरपूर आपल्याला ब्रँड सेट करायचे आहेत. आता आम्ही प्रीमियम फ्रँचायझी मध्ये पण प्रवेश केलेला आहे. आता मंगळवेढ्यामध्ये आमचं पहिलं प्रीमियम आउटलेट बनतंय, जिथं सगळ्या प्रीमियम रबडी मिळणार, जे लाईक अमेरिकन ड्रायफ्रूट रबडी म्हणा किंवा चॉकलेट केक रबडी, अशा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आणि प्रीमियम मध्ये आता आम्ही आउटलेटमध्ये प्रवेश केला आहे. आणि ते एकदम प्रीमियम कस्टमर असतील किंवा प्रीमियम क्वालिटी ज्याला पाहिजे तो तिथं जाऊन बसून खाऊ शकेल, अशा प्रमाणे आम्ही प्रीमियम आउटलेट आता चालू करतोय ते पण. बरोबर. तर खूप चांगलं वाटलं तुमच्यासोबत बोलून आणि तुम्ही तुमचा टाइम इथं दिला आणि हो. जर लाईट जरी नसली तरी तुम्ही कंटिन्यू केलं त्याच्यासाठी धन्यवाद. आणि जसं मी धन्यवाद. तुम्हाला आधी म्हटलं, की मॅडम म्हणू नका, बट तुम्ही खूप कम्फर्टेबल होते, तर मी परत तुम्हाला काही म्हटलं नाही. नाही, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. कारण कसं आहे, जे म्हणजे ही मार्केटिंग मॅडम जे आम्ही शिकलो, त्यात पहिला सर आणि मॅडम म्हणल्याशिवाय तुम्हाला पुढे जाताच येत नाही. पहिला शब्दच हे असतात, सर आणि मॅडम. मग त्याचे 5-7 वर्षात एवढी सवय झाली की कुठले जरी आले तर आमच्या इथं जे शिकायला येते त्यांना पण आम्ही सर मॅडमच म्हणतोय. मग ते एवढं सवय झालेली आहे की मार्केटिंगचा पहिला टप्पा शिवाय की तुम्हाला हे म्हटल्याशिवाय पुढे जायला येत नाही. तर सर आता मी पण हे रिसेंटली स्टार्ट केलं आहे, तर तुम्ही मला काय सजेशन देसाल? म्हणजे मी आता वेगवेगळे जे सातत्य. बिझनेस ओनर्स आहेत त्यांच्यासोबत पॉडकास्ट करत आहे. जशी तुम्ही आता इन्फॉर्मेशन सांगितली, तसेच लोक त्यांच्या प्रोडक्ट बद्दल कोणत्याही एरियामधले त्यांचे प्रोडक्ट असो तर ते सांगतात. महाराष्ट्र नाही, इंडिया नाही, त्याच्या बाहेर म्हणजे मी सगळ्यांशी बोलत आहे असं. तर तुम्ही मला काय सजेशन देसाल? सातत्य ठेवा मॅडम, आणि सत्याचा विजय होतच असतोय. आणि सातत्य थोडं थोडं ठेवत तुम्हाला पण थोड्याफार आयडिया येतील. जास्त अनेक अशा नवनवीन उद्योजक, त्यांचा संघर्ष असेल, त्यांनी कसं चालू केलं याचा असेल. आणि तुमचं एक मॅडम म्हणजे खरोखर अभिनंदन आहे की जेणेकरून तुमच्यामुळे एखादा समजा अडचणीत जर गावला असेल आणि तो तुमचा व्हिडिओ बघत असेल तर त्याला त्याचा फायदा होईल. म्हणजे तुम्ही पण 4 जणांचं भलंच करायला आहे, आणि तुमचं भलं हे परमेश्वर करतच असतोय. म्हणजे तुम्ही जे नेचरमध्ये लोकांचं भलं करायला चाललाय, की तुमचा उद्देश काय आहे, हा व्हिडिओ अनेक 4-5 जणांना जावा आणि ज्यांना दूध व्यवसायातली बाबा माहिती नसेल त्यांना याचा फायदा होईल. आणि तुम्ही नॉट म्हणजे 1 रुपया पण न घेता हे सगळं करायलाय. त्यामुळे मॅडम 100% तुम्ही फक्त सातत्य ठेवा. 100% तुमचं चॅनल जे आहे ते चांगल्या पद्धतीने ग्रो होणार. थँक्यू सो मच. आय होप सो असंच होईल तुमचं हे मिल्क प्रोडक्ट पूर्ण इंडियामध्ये नाही तर इंडियाच्या बाहेरचेही लोक मागतील. अ, हो, हो. अच्छा, ठीक आहे. खूप चांगलं वाटलं चालेल. तुमच्याशी बोलून आणि तुम्ही जे ही हो. इन्फॉर्मेशन सांगितली आणि मी तुमचं Instagramचं पेजही बघितलं. तुम्ही खूप चांगलं काम करताय आणि मला खूप सारे तुमचे व्हिडिओज पण आवडले. तुम्ही एक हो. असं फनी म्हणून जर म्हटलं तर मला आवडलं. मी पूर्ण बघितलं. तुम्ही आता रिसेंटली कुठेतरी फिरायला गेले होते आय थिंक. हा, हा, हा. तिथं तो 84 घाट उज्जैनला वगैरे समथिंग वाला गेलेलो. काहीतरी होतं. तर मला चांगलं वाटलं, की तुम्ही लाइक लोकं कसे असतात ना, की व्हिडिओ टाकतात तर तो खूप बनावटी वाटतात असं कुठेतरी नाही का? तर बरोबर, तुमचे बरोबर. मला असं पूर्ण असं वाटलं, की नाही हे ओरिजिनल कंटेंट टाकताय म्हणून. कसं आहे मॅडम, तुम्ही जेवढं म्हणजे लोकांना जे रियालिटी दिला तर ती पटतच जाते. आपण कुठल्याही प्रकारचं बघा, मी गेलो की डायरेक्ट तिथे लाईव्ह व्हिडिओ टाकतोय, कुठलं हे करत हां, नाही, काही नाही. आणि हां. जे आहे ते तुम्ही ज्या वेळेला रियालिटी म्हणजे समोरच्या व्यक्तीला दाखवताय त्यावेळी तो विश्वास ठेवतच जातोय. म्हणजे सत्य हेच अंतिम आहे. म्हणजे सत्य जर तुम्ही सांगत गेला तर त्याचा विजय होतच जातोय. त्यामुळं जास्तीत जास्त रियालिटी ही माणसांना आवडत्या. आणि गरिबीतून सगळा संघर्ष करत गेल्यामुळं काय पाहिजे लोकांना ते सगळ्या गोष्टी आता माहीत झाल्यात. त्यामुळे परमेश्वराच्या आशीर्वादानं, तुमच्यासारख्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आपलं 1 नंबर चालू आहे, काय प्रॉब्लेम नाही. देव करो की असंच तुमचं म्हणजे हो, हो, बिझनेस हो. चालू राहो आणि खूप मोठा हो. 100%.